सिडकोने 26,000 घरांचे काढलेल्या सोडतीमधील घरांच्या किमती अत्यंत महाग असल्याने मागील अनेक महिन्यांपासून मनसेने सिडको सोडतधारकांना सोबत घेऊन मोठा लढा उभा केला आहे। उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 3 वेळा बैठकीचे आश्वासन देऊन ही बैठकीस येण्यास टाळले। एवढे महिने होऊन सुद्धा राज्य सरकार किंवा सिडको अजून घरांच्या किमती कमी करत नाही। यासंबंधी मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली। सिडको सोडतधारकांचा संयमचा बांध आता सुटत चालला आहे। सिडको अजून सर्वसामान्यांची किती परीक्षा बघणार असा प्रश्न विचारत राज्य सरकारने गणेशोत्सव पूर्वी या घरांच्या किमती कमी नाही केल्या तर मनसे सिडको सोडतधारकांना घेऊन ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर धडकेल असा इशारा गजानन काळे यांनी दिला आहे। सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर, विक्रांत पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांनी हा विषय अधिवेशनात मांडला। मंत्री उदय सामंत यांनी या घरांच्या किमती जास्त असल्याचे मान्य करत 20 ते 25% घरांची किमती कमी करू असे सभागृहात मान्य केला असताना घरांच्या किमती कमी का होत नाही। मंत्री गणेश नाईक दर आठवड्याला मंत्रिमंडळ बैठकीत देवेंद्र फडणवीस यांना भेटत असताना ते हा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडून का सोडत नाहीत असा प्रश्न गजानन काळे यांनी उपस्थित केला। पालिकेचा नगर रचना विभाग कागदी घोडे नाचवण्याचा व्यतिरिक्त ठोस काही कारवाई करणार की नाही असा सवाल उपस्थित करत मनसे या भूखंडावर कोणतेही बांधकाम होऊ देणार नाही असा इशारा गजानन काळे यांनी दिला। या पत्रकार परिषदेत गजानन काळे यांच्यासोबत मनसे उपशहर अध्यक्ष सविनय महात्रे, शहर सचिव विलास घोणे, सचिव कदम, शहर सहसचिव सचिन कदम, मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार विभाग शहर अध्यक्ष सनप्रीत तुमरेकर, चित्रपट सेना शहर अध्यक्ष अनिकेत पाटील, सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेट्टे व अनेक सिडको सोडतधारक हे उपस्थित होते। गेली सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिडको सोडतधारकांबरोबर आहे। सातत्याने मोर्चे आंदोलनं केलीत, विधिमंडळात हा प्रश्न मांडला गेलाय, पण अद्यापही एकनाथ शिंदे साहेबांकडे बैठक न झाल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित आहे असे सिडको एमडी सांगतायत। शिंदे साहेबांची आम्ही अनेकदा वेळ मागितली, बैठक झालेली नाही। जर पुढच्या 2 दिवसात ही बैठक घेऊन 26,000 सिडको सोडतधारक यांच्या घरांच्या किमती 20 ते 30% कमी झाल्या नाहीत तर खासदार नरेश मस्के असतील, एकनाथ शिंदे साहेबांच्या ठाणे इथले निवासी नाहीतर वर्षा बंगल्यावर जायला ऐन गणपतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सिडको सोडतधारक कमी करणार नाहीत। ऐन गणपती देऊन आम्ही आरती करणं असेल नाहीतर घेराव घालणं असेल हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून 100% जर तुम्ही ठेकेदार नेमलेत, मोठी टिमकी वाजवली, अजूनही घरं विकली जात नाहीत। तुम्ही 700 कोटी रुपये कुठे गेलेत आणि त्यांची का हकालपट्टी करत नाही एजन्सीला? ते एजन्सीने जाहिरात काढायच्या अगोदर, विक्रीला सुरुवात करायच्या अगोदर त्यांना पैसे दिले गेलेले। म्हणजे हे दुर्दैव आहे की ऐन काम झाल्यानंतर म्हणजे ऍडव्हान्स दिलंय, त्याच्यानंतर पुढचं पेमेंट केले गेलेलं आहे। 4 कंत्राटदार तुम्ही नेमलेत, मोठे मोठे आर्किटेक्ट नेमलेत, तर मला वाटतं या एजन्सीमुळे सुद्धा ते 1400-700 कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा लोकांच्या घरांच्या किमती जर आपण कमी केल्या असत्या तर ही घरं 80-90-100% विक्री केली गेली असती। नाही, मला असं वाटतं हा क्रेडिटचा विषय नाही। मुळातच जर क्रेडिटचा विषय असेल तर आमची एकनाथ शिंदे साहेबांना आणि खासदारांना विनंती आहे, येणाऱ्या बैठकीत तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बोलवू नका। आमचे सिडको सोडतधारकांचे प्रतिनिधी येतील, आपण निर्णय घ्या, तुम्ही क्रेडिट घ्या। तुमच्यासाठी शुभेच्छांचा बुके घेऊन आणि तुमचा नागरी सत्कार करायची सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तयारी आहे। नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात संपूर्णतः दादागिरी चालू असलेली दिसते आणि याला नवी मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन, इथले आमदार, इथले मंत्री आणि इथले खासदार जबाबदार आहे। 4 भूखंड 7 लाख स्क्वेअर मीटरच्या पद्धतीने इथला बिल्डर विकत घेतो, 25 कोटी रुपये त्याची ईएमडी भरतो। जे पोलीस स्टेशनसाठी राखीव आहे, जे गार्डनसाठी राखीव आहे, जे मैदानासाठी राखीव आणि जे ज्येष्ठ नागरिक केंद्रासाठी राखीव, असे 4 भूखंड जे नवी मुंबई महानगरपालिकेच्या डीपी मध्ये मंजूर झालेले आहेत, ते भूखंड सिडको सर्रास विकतंय आणि इथलं राजकीय नेते, मंत्री, आमदार अजिबात बोलत नाही। मला वाटतं हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक नागरिकावर सिडकोने टाकलेला दरोडा आहे। कुठल्याही पद्धतीने कुठल्याही बिल्डरने तिथे पत्रे जरी लावले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते उकडून टाकेल। ज्या 4 गोष्टींसाठी ते भूखंड राखीव आहे त्या 4 गोष्टी तिथे झाल्या पाहिजे। दुसरी कुठलीही गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही।
या सिडकोच्या घरांच्या संदर्भात आम्ही येणाऱ्या गणपतीत, जर गणपतीच्या अगोदर निर्णय नाही झाला, वर्षा बंगला असेल, उपमुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असेल मुंबईतलं, नाहीतर ठाण्यातलं निवासस्थान असेल, इथे लवकरच येणाऱ्या काही दिवसात दिंडी मोर्चा काढू आणि उपमुख्यमंत्र्यांना घेराव घालू.